आज 6 डिसेंबर भारतरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. त्यांना विनम्र अभिवादन करून ही एक कविता मी सादर करते. कवितेचं नाव आहे आयुष्याच्या अखेरी तू धम्म लिहित होतास. बा भीमा, बा भीमा, ज्या हाताने तू आयुष्यभर तळपता सूर्य झेलत होतास. बा भीमा, ज्या हाताने तू आयुष्यभर तळपता सूर्य झेलत होतास, त्याच हाताने आयुष्याच्या अखेरीस आमच्यासाठी करुणेचा दीप पेटवत बुद्ध आणि त्याचा धम्म लिहित होतास. करुणेचा दीप पेटवत बुद्ध आणि त्याचा धम्म लिहित होतास. वेदनेच्या व्यथालयाची पाने, वेदनेच्या व्यथालयाची पाने त्या बुद्धानेही नाकारली. वेदनेच्या व्यथालयाची पाने त्या बुद्धानेही नाकारली आणि तूही नाकारलीस. तयाने जाग्रत अवस्थेत युगायुगाच्या मरणझळाचा अंत केला. तयाने जाग्रत अवस्थेत युगायुगाच्या मरणझळाचा अंत केला आणि तूही आमुच्या युगायुगाच्या मरणझळाचा अंत केलास. स्वतः तूही जाग्रत नायक होऊन अंतरीच्या ओल्या जखमा त्याच्याच मार्गाने तूही बुजवीत होतास. करुणेचा दीप पेटवत आयुष्याच्या अखेरीस बुद्ध आणि त्याचा धम्म लिहित होतास. बुद्ध आणि त्याचा धम्म लिहित होतास. बुद्धाने पंचशिलेच्या तत्वाने आणि अष्टांगिक मार्गाने तयाने जीवनास डोळस दृष्टी दिली. हीच दृष्टी तू धम्मतत्वातून आम्हास दिलीस. युद्धाच्या खुणा त्यानेही शांतीने बुजविल्या आणि तूही त्याच मार्गाने जात होतास. साऱ्या धर्माचे मूळ तूही शोधत होतास. जिथे तिथे अजिंठ्यागत बुद्ध तूही कोरत होतास. आणि करुणेचा दीप पेटवत आयुष्याच्या अखेरीस बुद्ध आणि त्याचा धम्म लिहित होतास. वयाच्या 29व्या वर्षी तयाने राजत्याग केला. आणि वयाच्या 16व्या वर्षीच तुझ्याही अंतरी बुद्ध येऊन ठसला. तुला खुणवीत होत्या तयाच्या पाऊल खुणा. राजगृह मिलिंद त्या अशोक नागसेन वना. तू भविष्याचा वेध घेत होतास. तू आमच्यासाठी भविष्याचा वेध घेत होतास. आणि पानोपानी संविधानावर आमचं आयुष्य फुलवीत होतास. त्या दीक्षाभूमीवर नेऊन आम्हा पिंपळाच्या सावली बसवीत होतास. आणि करुणेचा दीप पेटवत आयुष्याच्या अखेरीस तू बुद्ध आणि त्याचा धम्म लिहित होतास. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना 6 डिसेंबर दिनी विनम्र अभिवादन करते. जय भीम.